हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. 6-7 दिवस झाले माझा ब्लॉग येत नव्हता. तर हे चिकन सुका बनवलेला आणि मटण थाळी बनवलेली. तर या सगळेजण जेवायला. माझी आई आंबे घेऊन आलेली. माझी आई आणि बहीण आली होती. 11 वर्षानंतर अहमदाबादला माझी आई आणि बहीण आली होती. तर एवढं छान वाटत होतं ना, त्याच्यामुळे 5-6 दिवस एवढे एन्जॉय करण्यात गेले आणि टाईमच भेटला नव्हता. मेन म्हणजे हे टाकायला, व्हिडिओ टाकायला. त्याच्यामुळे सॉरी. आणि हे कांदा वगैरे चिरून घेतले होते. 1.5 किलो मटण, 1.5 किलो चिकन आणलं होतं. तर कांदा, लसूण आणि टॅमॅटो वगैरे हे करून घेतलेलं. खोबरं मी खिसून भाजून त्याला मिक्सरला बारीक करून मी स्टोअर करून ठेवते, ते तुम्हाला दाखवलेलं होतं. हे मी कांदा चिरून कढईमध्ये भाजायला घेतलेलं आहे. लसूण, अद्रक वगैरे, टॅमॅटो. खोबरं तर भाजलेलंच होतं मी, तर ते नंतर ह्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करताना टाकलं होतं. हे आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर, दालचिनी घेतलेली आणि थोडीशी सौंफ घेतलेली, बडीशॉप. आणि सकाळी एवढ्या लवकर उठलेलं, त्याच्यामुळे सूर्य निघताना एवढं छान वाटत होतं ना. हे बघा, एवढं मस्त वाटत होतं ना. हे खूपच छान वाटत होतं. असं वाटत होतं काय जबरदस्त हे होतं. एवढं सकाळचं छान वाटत होतं ना. चंद्र बनले मी. आणि हे बघा, आणि एवढं लाल लाल पूर्ण हे झालं होतं की नाही आकाश, एवढं सुंदर वाटत होतं. आणि ते हळूहळू असं बाहेर निघत होतं ना, असं एवढं सुंदर दिसत होतं की नाही बघा. आणि माझी बहीण आणि आई आहेत, दोघी बहिणी आणि आई एवढ्या वर्षांनी, म्हणजे 10-11 वर्षांनी आले होते. आणि एवढ्या गरमीत आले होते ना, इथं त्यांना गरमीच सहन होत नव्हती. म्हणजे त्यांना एवढी हालत खराब झाली होती खूपच. ते तर 2-3 दिवसांनाच म्हणत होते जाणार आहे, पण माझ्यामुळे ते थांबले होते. परत हे झाले मग. आणि AC लावली तरी पण आणि नाही लावली तरी पण एवढी म्हणजे गरमी होत होती ना. कंटिन्यू तर आपण AC लावू शकत नाही दुपारी, सकाळ, दुपार, संध्याकाळ वगैरे. आणि बाहेर गेलं तरी त्यांना गरमी एवढी नव्हती सहन होत. जबरदस्त गरमीत आले होते. आणि आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये एवढी गरमी नसते. इकडे अहमदाबादला खूपच गरमी आहे. आणि हे मी जवळून आणि लांबून असं शूट घेतलेलं होतं. एवढं सुंदर दिसत होतं ना हे सूर्यदेवता. खूपच छान वाटत होतं. हे मी आता कढईमध्ये सगळं भाजून थंड करायला ठेवलेलं. आता हे मिक्सरला बारीक करते मसाला. हे एका साईडला मसाला बारीक करून झालेलं होतं माझा. हे बघा, एवढे मस्त वाटत होतं ना ते आले होते तर. आम्ही गावी गेलो की त्यांच्या इकडे जातोच, माझ्या बहिणीकडे पुण्याला. मुंबईला कधीतरीच जातो, पण बहिणीकडे माझ्या पुण्याला तिथेच येतो आणि परत तिथून निघून जातो अहमदाबादला, असं आहे. त्यामुळे ती लोकं काय इकडे येत नव्हते, असं आहे. एवढं बेकार वाटत होतं ना. पहिल्यांदा आलेले, पण छान वाटलं. आणि कधीच येत नव्हते ते. हा मी डायनिंग टेबलला कवर घेतलेले, चेअरला. सोफाचा कवरगत आहे माझ्या, म्हणजे सोफा माझा ग्रे कलरचा आहे, त्याच्यामुळे हे ग्रे कलरचे घेतले होते. पाहिजे असेल तर मला सांगा, मी लिंक देते. हे 1.5 किलो मटण घेतलेलं होतं. ह्याला मस्त धुवून मी शिजायला टाकते. आता शिजताना मी काही खडे मसाले वगैरे टाकत नाही. मी हळद आणि मीठ टाकूनच ते जाळ्याने तयार करते, कारण हे भाताबरोबर आणि असं प्यायला पण खूप छान लागतं. कोण कांदा, टॅमॅटो, खडे मसाले वगैरे असं टाकतात. तसं मी नाही टाकत. मी फक्त हळद मीठ टाकूनच शिजवून घेते याला. अजान होते आता, त्याला इग्नोर करा प्लीज. हे एडिट करते तेव्हा. हे शिजायला मी 2-3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, तर शिजून झालं होतं. नंतर मी मटण सुक्का आणि मटण रस्सा बनवलेला. आणि चिकन पाणी वगैरे काहीच ॲड केलं नव्हतं. दही टाकून मी नुसतं त्याला हे करून घेतलं होतं, शिजवून घेतलेलं चिकनला. हे बघा, हे मी कढईमध्ये आता हे करते, मटण सुक्का बनवते. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. ह्याला बरोबर आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्स करून. ह्याच्यामध्ये हळद, गरम मसाला पावडर, धना जिरा पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर आणि आपला कांदा लसूण गावचा घाटी मसाला तो टाकला आहे. हे बघा, ह्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलंच होतं. ह्याला बरोबर आता हलवून घ्यायचं, याला बरोबर हे करून. आणि जे मटण शिजलेलं होतं ते मी आता ह्याच्यामध्ये टाकते, मटण सुक्का बनवायला.
तुम्ही कुठे कुठे उन्हाळ्याचे एन्जॉय केला, मम्मीकडे गेलेला की बहिणीकडे गेलेला, भावाकडे गेलेला, कुठे कुठे फिरायला गेलेला बाहेर ते पण सांगा. आणि ह्यावेळेस गरमी खूपच पडली. आपल्या इकडे थोडी तरी कमी असते, पण अहमदाबादमध्ये गरमी खूपच पडते. हे मी हे बाजूला आळणी रस्सा बनवले, त्यात मटण शिजवलेलं होतं ते ह्याच्यात टाकते मी. नंतर मटण रस्सा बनवलेला होता, हे बघा. हे पूर्ण आता हे करून घ्यायचं आहे आपल्याला. आजान होत होती त्याच्यामुळे हे केलं होतं. हे झालं आपलं आता मटण सुक्का. आणि ते गेलेत ना तर एवढं खराब वाटतंय ना, म्हणजे घर असं खायला उठतंय, जरा पण चांगलं वाटत नाही. आणि मला तर रडायला चालू होतं. म्हणजे इकडे कोणच येत नाही आमच्या इकडे, म्हणजे एवढं लांब असल्यामुळे कोणच येत नाही. त्यामुळे मला खूप हे वाटतं. हे चिकन आता मी बनवते, का तर कोण मटण खातं, कोण चिकन खातं असं आहे. मी ह्याच्यामध्ये दही टाकूनच हे करून घेतलेलं. हे आपलं मटण रस्सा झालेलं आहे. हे चिकन सुक्का आहे आणि हे मटण सुक्का आहे. या सगळेजण जेवायला. आणि एवढं लांब असल्यामुळे आमच्याकडे कोण येत नाही, म्हणजे माझ्याकडे. त्यांचे येऊन जाऊन करतात, पण माझ्याकडे कोणीच येत नाही. हे आळणी आहे मटणाचं. हे आपले रेडी झाली आहे थाळी. मटण सुक्का, चिकन सुक्का, मटण रस्सा, या सगळेजण जेवायला. आणि गावावरून माझ्या आईने आंबे आणले होते. एवढे गोड आंबे आहेत ना हे, म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार. ह्याच्यामध्ये साखर पण आपण नाही टाकली ना तरी चालेल आमरस करायला. एवढं छान वाटतात हे आंबे. हे पिकायला ठेवलेले, हे जे आमरस केलेलं परत. एवढं सुंदर वाटतात ना हे आंबे खायला, मस्तच. कसं असतं ना, आई म्हणजे आले की मोकळ्या हाताने येत नाही, काही ना काही घेऊन येते. तर आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो होतो. हे आमच्या इथलं ते व्ह्यू आहे. तर हे सगळे आहेत बघा, माझी 2 बहिणी, माझी आई, माझी भावाची मुलं, माझ्या बहिणीची मुलं आहेत. आम्ही बाहेर निघालेलो संध्याकाळी. हे माझे मिस्टर आहेत. कसं वाटलं मटण थाळी नक्की सांगा. बाय.